नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्शुरेशन या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा भाग बघणार आहोत. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण मेन्शुरेशनमधील काही बेसिक कन्सेप्ट्स, ते जे सॉलिड्स आहेत त्या सॉलिड्सच्या संदर्भात हाऊ टू फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ सच अ सॉलिड्स, त्यानंतर यावर आधारित काही उदाहरणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीत. त्यानंतर एक नवीन भाग आपण बघितला, दॅट इज द फ्रुस्ट्रम ऑफ अ कोन. मीन्स दिस इज द कट पार्ट ऑफ द कोन अँड हाऊ टू फाइंड द सरफेस एरिया, व्हॉल्यूम अँड टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रुस्ट्रम. या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये विचार केला. आता आपल्याला sector of a circle and how to find the area of the sector of a circle. First we learn that what is mean by sector of a circle. सगळ्यात आधी आपण बघूया की सेक्टर ऑफ अ सर्कल म्हणजे काय. हा भाग तुमचा याच्या पूर्वीच्या इयत्तांमध्ये गेलेला असेल, साधारण 9वी मध्ये 8वी मध्ये हा भाग तुमचा काही प्रमाणामध्ये झाला असेल आणि या शब्दांशी तुम्ही परिचित असाल असं मला वाटतं की सेक्टर ऑफ अ सर्कल म्हणजे नेमकं काय, तर याला मराठीमध्ये वर्तुळ पाकळी असं म्हणतात. दिस इज अ पार्ट ऑफ द सर्कल. आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर रिजन, समजा मी या ठिकाणी अशा पद्धतीने एक सर्कल काढलं. दिस इज अ सर्कल. येस, हे एक सर्कल मी घेतलं. तर आता सर्कल या शब्दाच्या पाठीमागे 2 अर्थ आहेत. एक आपण असा विचार करूया की एक तारेचं वर्तुळ मी तयार केलेलं आहे, तारेचं वर्तुळ, बरोबर. दुसरा भाग असा की आपण जर समजा एका कागदाचं वर्तुळ कापलं आणि तारेचं वर्तुळ कापलं, या दोघांमध्ये काय फरक आहे, तर कागदाचं जे वर्तुळ आहे ते तो एरिया व्याप्तं, म्हणजे कागदाचं वर्तुळ मी ज्या ठिकाणी ठेवेल तेवढा एरिया काय होईल, व्यापला जाईल. आपण याला मराठीमध्ये असं म्हणतो की एरिया म्हणजे तो जो क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी व्यापलं जातं. म्हणजेच असा अर्थ याचा आहे की व्हेन वी कट द पीस ऑफ द पेपर, सर्क्युलर पीस, आपण जर एका कागदाचा असा एक सर्क्युलर पीस जर तयार केला तर दिस इज कॉल्ड ॲज द इंटरनल पार्ट ऑफ दॅट सर्कल. इट इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर रिजन. म्हणून याला सर्क्युलर रिजन असं म्हणतात, सर्क्युलर रिजन. येस, आता हा सर्क्युलर रिजन म्हणजेच काय, तर दिस इज द एरिया. तारेचं वर्तुळ जर मी तयार केलं तर त्याच्यामधला जो एरिया आहे तो येणार नाही. फक्त आपल्याला ती जी तारेची लेंथ आहे त्याच्याबाबत विचार करावा लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ आर्क ऑफ अ सर्कल. त्याला आपण आर्क ऑफ अ सर्कल म्हणू. पण ज्यावेळेस मी अशा पद्धतीने सर्क्युलर रिजनचा विचार करतो त्यावेळेस त्या सर्क्युलर रिजनच्या पाठीमागे आपल्याला एरियाचा विचार करावा लागेल, बरोबर. मग आता जर विचारात घेतलं तर दिस इज अ सर्कल अँड आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. Then how we will find the area of the circle? Area of the circle is pi r square. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की how to find the area of the circle? Area of the circle is pi r square. आता काय होतं की ही जी रेडियस आहे, आपण ज्यावेळेस कंपासने सर्कल काढतो त्यावेळेस काय करतो बघा, एक फिक्स्ड पॉईंट घेतो, एक फिक्स्ड रेडियस घेतो आणि त्या रेडियसने अशा पद्धतीने आर्क काढतो आणि ते सर्कल अशा पद्धतीने आपण काढतो. मग त्यावेळेस मी हा जर एक रे विचारात घेतला तर मी काय करतोय, अँगल वाढवत जातोय. येस, अँड टोटल अँगल ऑफ द सर्कल इट इज अ 360 डिग्री. म्हणजे या सर्कलचा जर विचारात घेतला आपण की ही जी रेडियस आहे ही पूर्ण आपण काय करतो आहोत, 360 डिग्रीमधून फिरवतो आहोत. अँड दिस इज द सेट ऑफ पॉईंट्स which is fixed distance, which is at a fixed distance. आपण त्याचा विचार करूया. येस, अशा पद्धतीने आपण सर्कल काढतो. मग आता या सर्कलचा एरिया आपल्याला काढता येईल, दॅट इज पाय आर स्क्वेअर.
येस. मग या सर्कलमध्ये हा टोटल एरिया जो आहे तो कोणाशी तरी संबंधित असेल. म्हणजे काय तर इफ वी ड्रॉ एनी सेंट्रल अँगल, इफ वी ड्रॉ एनी सेंट्रल अँगल, कोणत्याही डिग्रीचा एक सेंट्रल अँगल जर मी काढला, वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल इज द अँगल हुज व्हर्टेक्स इज ऑन द सर्कल. अशा पद्धतीने सेंट्रल अँगल मी काढला. सपोज दिस इज अ सेंट्रल अँगल. द मेजर ऑफ दिस अँगल इज थीटा. सेंटर इज O. This point is A. This point is B. And this point is X. Now here AOB, this is the central angle. AOB is the central angle, and due to this central angle the area of the circle is divided into the two parts. एरिया ऑफ सर्कल हा टोटल एरिया जो आहे तो दोन भागामध्ये विभागला गेलेला आहे. हा पहिला पार्ट आहे त्याचा. येस. अँड ईच पार्ट इज कॉल्ड ॲज अ सेक्टर. याला सेक्टर असं म्हणायचं. त्यानंतर वरचा जो हा भाग आहे दिस इज ऑल्सो सेक्टर. दिस इज ऑल्सो सेक्टर. मीन्स व्हेन वी ड्रॉ द सेंट्रल अँगल, this central angle divides the area of the circle into the two parts and each part is called as a sector. प्रत्येक पार्टला सेक्टर असं म्हणतात. पण AOB या अँगलमुळे तयार झालेला हा जो सेक्टर आहे, मी या ठिकाणी हा जो सेक्टर दाखवलेला आहे बघा, दिस सेक्टर इज कॉल्ड ॲज अ मायनॉर सेक्टर. या सेक्टरला मायनॉर सेक्टर असं म्हणतात. येस. अँड द अदर सेक्टर दॅट इज रिमेनिंग सेक्टर, हा जो वरचा भाग आहे सेक्टर आहे, दिस इज द मेजर सेक्टर. दिस इज द मेजर सेक्टर. म्हणजे आपल्याला सेंट्रल अँगलमुळे झालेले दोन भाग, याच्यामध्ये मायनॉर सेक्टर आणि मेजर सेक्टर असे दोन भाग त्या ठिकाणी तयार होतात. येस. मग आता हा O सेंटर आहे, तर मी या सेक्टरचं नाव कसं लिहिणार? येस. हाऊ वी राईट द नेम ऑफ द सेक्टर? दिस इज द मायनॉर सेक्टर. देन हाऊ वी राईट द नेम ऑफ दॅट मायनॉर सेक्टर? दॅट इज O डॅश AXB. बघा, एक कुठला तरी पॉईंट इन बिटवीन A अँड B असं मला घ्यावं लागेल. इन बिटवीन A अँड B, इफ वी टेक एनी पॉईंट दॅट इज X, we write the name of that sector is like this, that is O dash AXB. This is the minor sector. What is the name of the major sector? आता समजा मी या ठिकाणी Y घेतला, this point is suppose Y, तर O dash AYB. Yes. Means this is the major sector, that is O dash AYB. This is the major sector. Means there are two sectors when we draw the central angle to that circle. Then these two sectors are, one is a major sector and other is a minor sector. असे दोन सेक्टर्स या ठिकाणी तयार होतात. मग नेमकं सेक्टर म्हणजे काय? सेक्टर इज अ पार्ट ऑफ सर्कल. Sector is a part of circle enclosed by two radii. This is the part of circle enclosed by two radii. दोन रेडाय मुळे तयार झालेला तो जो एनक्लोज झालेला तो पार्ट आहे. Enclosed part or enclosed by two radii of the circle and arc joining the endpoints of the आर्क. या आर्कचे याचे जे एंड पॉइंट्स आहेत ते जोडून तयार होणारा हा एवढा जो भाग आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ सेक्टर. येस. मग तसंच मेजर सेक्टरच्या बाबतीत आहे की नाही बघा. इट इज अ पार्ट ऑफ अ सर्कल एनक्लोज्ड बाय टू रेडाय अँड एंड पॉइंट्स. हे जे दोन एंड पॉइंट्स आहेत त्याने तयार झालेला आणि या दोन रेडायने एनक्लोज झालेला हा जो पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेक्टर ऑफ अ सर्कल.
त्याला आपण सेक्टर ऑफ अ सर्कल असं म्हणू. पुन्हा एकदा सांगतो की व्हॉट इज मीन बाय सेक्टर ऑफ अ सर्कल. सेक्टर ऑफ अ सर्कल इज द पार्ट एनक्लोज्ड बाय द टू रेडाय ऑफ द सर्कल अँड द आर्क जॉइनिंग द एंड पॉइंट्स. हे आर्क जॉइनिंग द एंड पॉइंट्स मीन्स दिस इज अ आर्क अँड these आर द टू रेडाय अँड हेन्स द सेक्टर इज फॉर्म. आता हा सेक्टर हा जो शब्द आहे हा एरियाशी संबंधित आहे. सेक्टर, दिस इज द वर्ड रिलेटेड टू द एरिया ऑफ द सर्कल. बरोबर आहे. सर्कलचा जो रिजन आहे त्या रिजनच्या कुठल्या तरी भागाच्या एरियाच्या संदर्भात आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. दॅट इज द सेक्टर. मग आता आपल्याला कळलं की मेजर सेक्टर अँड मायनॉर सेक्टर. येस. आता मेजर सेक्टर आणि मायनॉर सेक्टर आपल्याला ओळखता येईल, सहज त्या ठिकाणी ओळखता येईल. थीटा हा जो थीटा डिग्री अँगल आहे या थीटा डिग्री अँगलवरून आपल्याला ते ओळखता येईल. कशा पद्धतीने? जर समजा थीटा हा 180 डिग्री झाला तर इट इज ऑल्सो द सेक्टर बट इट इज अ सेमी सर्कल, म्हणून ते सेमी सर्कल त्या ठिकाणी होऊन जाईल. येस. हा एक भाग आपण या ठिकाणी विचारात घेऊ. मग आता हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ धिस सेक्टर. या सेक्टरचा एरिया मला कसा काढता येईल? हाऊ विल फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. याच्यासाठी एक आपण ॲक्टिव्हिटी करूया. ॲक्टिव्हिटी इज व्हेरी सिम्पल. ॲक्टिव्हिटी आपण करताना काही डायग्रॅम्स या ठिकाणी काढूया. येस. सपोज द सर्कल. आता मी या ठिकाणी काही डायग्रॅम्स काढतोय, त्याचं नीट निरीक्षण तुम्ही करा. This is a one circle. This is the another circle. आता हे सर्कल्स जे मी काढलेले आहेत हे सगळे एकाच रेडियसचे असं आपण गृहीत धरूया. येस. पहिला भाग विचारात घेऊया की दिस इज अ सर्कल. येस. ऑल दीज आर द सर्कल्स. या ठिकाणी या सर्कलमध्ये हा जो अँगल मी घेतलेला आहे दिस अँगल इज 180 डिग्री. किती अँगल घेतला आहे? 180 डिग्री. म्हणजे हा अँगल जो आहे तो थीटा आहे असं मी मानणार आहे. पण इथे थीटा इज इक्वल टू किती घेतला आहे मी? 180 डिग्री. या ठिकाणी थीटा इज इक्वल टू 360 डिग्री. येस. मीन्स होल सर्कल. थीटा इज 360 मीन्स होल सर्कल. मीन्स हियर. आता या ठिकाणी मी घेतो आहे हियर द थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. बघा थीटा काय घेतला मी या ठिकाणी? 90 डिग्री. म्हणजे हा थीटा आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. हे एक सेक्टर मला या ठिकाणी तयार झालेलं आहे. येस. हे एक सेक्टर मी तयार केलेलं आहे ड्यू टू द थीटा. या थीटामुळे हे सेक्टर या ठिकाणी तयार झालेलं आहे. येस. आता ही एक चौथी डायग्रॅम मी या ठिकाणी काढलेली आहे. यामध्ये हियर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. मी या ठिकाणी थीटा किती घेतला आहे? 60 डिग्री घेतलेला आहे. ओके. अशा पद्धतीने मी डायग्राम या ठिकाणी काढून घेतलेला आहे. या ठिकाणी शेडेड रिजन आपण करूया. काय करायचं आहे बघा. We have to find the area of this shaded region. शेडेड रिजनचा मला काय काढायचा आहे? एरिया काढायचा आहे. आता हा टोटल हा शेडेड रिजन आहे. टोटल सर्कल दॅट इज थीटा इज 360 डिग्री. दिस इज द शेडेड रिजन. व्हॉट इज द एरिया ऑफ दिस सर्कल? एरिया दॅट इज A1 मी त्याला म्हणतो. A1 इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आर इज अ रेडियस ऑफ दॅट सर्कल. pi r square, this is the area of this circle. Yes. Area of this shaded region. आता हा शेडेड रिजन जेवढा दिसतोय तेवढाच एरिया मला काढायचा आहे. तो किती आहे? तर 1/2 ऑफ दॅट एरिया ऑफ द सर्कल मीन्स 1/2 पाय आर स्क्वेअर. येस. 1/2 पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी या सर्कलचे मी 4 भाग केलेत. येस. मग आता इथे हा 90 डिग्री आहे
तर म्हणजे याचा एरिया किती असेल तर 1/4 ऑफ द एरिया ऑफ दिस होल सर्कल मीन्स A3 इज इक्वल टू 1/4 पाय आर स्क्वेअर. येस, या ठिकाणी किती भाग केलेले आहेत 1 2 3 4 5 अँड 6 त्याच्यातला एक भाग आहे. म्हणजे मला काय लिहिता येईल इथे एरिया ऑफ दिस शेडेड रिजन इज इक्वल टू 1/6 पाय आर स्क्वेअर. आता खाली मी या ठिकाणी जे एरिया लिहिलेला आहे दिस इज द एरिया ऑफ द शेडेड रिजन विच आर शोन इन द फिगर. फिगरमध्ये ज्या काही शेडेड रिजन मी दिलेले आहेत त्या शेडेड रिजनचा एरिया त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. मग असा विचार करूया आपण की इफ द सेंट्रल अँगल इज 360 डिग्री देन द एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी विचार करा बघा, इफ द सेंट्रल अँगल इज 360 डिग्री देन एरिया ऑफ दॅट सर्कल इज पाय आर स्क्वेअर असं असू शकेल. पहिला मुद्दा लिहूया, व्हेन सेंट्रल अँगल इज इक्वल टू 360 डिग्री देन एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू किंवा एरिया ऑफ सर्कल टोटल किती येईल पाय आर स्क्वेअर येईल. येस, मग आता एक विचारात घेऊया इथे की सेक्टर कशा पद्धतीने तयार होत आहेत. येस, दुसरा भाग मेजर ऑफ आर्क किंवा आपण त्याला सेंट्रल अँगल म्हणतोय दॅट इज द थीटा. या ठिकाणी थीटा विचारात घेऊया. इथे एक रेशो मला घ्यायचा आहे बघा, θ/360 हा एक रेशो मला या ठिकाणी घ्यायचा आहे दॅट इज θ/360. आणि त्यानंतर मला एरिया ऑफ द सेक्टर काढायचा आहे, एरिया ऑफ द सेक्टर. येस, या ठिकाणी विचारात घेऊया. समजा सेक्टर कोणता आहे तर पहिला A1 सेक्टर. इन दिस A1 सेक्टर व्हॉट इज द मेजर ऑफ आर्क और मेजर ऑफ सेंट्रल अँगल दॅट इज 360 डिग्री. व्हॉट इज द रेशो 360/360 is equal to 1. Ratio is 1. What is the area of the circle? Area of the circle is 1 into pi r square. Yes, 1 into pi r square म्हणजे या ठिकाणी pi r square फक्त मला मिळेल. Yes, दुसरा भाग A2 that is this second area, that is area of this shaded region. Theta is 180 degree. Theta is 180. Means right here 180/360 is equal to 1/2. बघा हा रेशो किती येतोय 1/2. म्हणजेच एरिया किती असेल 1/2 ऑफ पाय आर स्क्वेअर. या शेडेड रिजनचा एरिया किती असेल 1/2 पाय आर स्क्वेअर. तिसरा भाग A3 आपण विचारात घेऊया. A3 मीन्स थर्ड एरिया दॅट इज दिस इज शेडेड रिजन. व्हॉट इज थीटा? थीटा इज 90 डिग्री. Right here 90 degree. Ratio is 90/360 is equal to ratio is 1/4. Yes. What is the area? 1/4 of the area of the circle. 1/4 pi r square. Yes. A4. Now central angle is 60 degree. 60/360 is equal to 1/6. Means the area is 1/6 into pi r square. समजा हा सेंट्रल अँगल मी आता इथे 180 90 60 असा घेतलेला आहे तर तो थीटाच असेल तर काय होईल. आपण एरिया ऑफ सेक्टर इथे म्हणूया. एरिया ऑफ सेक्टर A इज इक्वल टू थीटा आहे. रेशो किती मिळेल मला θ/360. येस, म्हणजेच θ/360 टाइम्स द एरिया ऑफ द सर्कल मीन्स θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. अँड दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ द सेक्टर. म्हणजे काय तर हा एरिया कुठलाही सेक्टर असेल तर त्याला जर सेंट्रल अँगल थीटा असेल तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू म्हणजे एरिया ऑफ सेक्टर A इज इक्वल टू
थीटा अपॉन 360, बघा थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ द सेक्टर. बघा म्हणजे या पद्धतीने आपण जर विचारात घेतलं तर किती प्रमाणामध्ये तो एरिया मला मिळतोय, तर थीटा अपॉन 360 टाइम्स द एरिया ऑफ द सर्कल. थीटा अपॉन 360 टाइम्स द एरिया ऑफ द सर्कल. मग आता मी थोडासा असा विचार केला की थीटा इन्क्रीजेस फ्रॉम, बघा व्हेन थीटा इन्क्रीजेस फ्रॉम 0 to 360 और थीटा टू 360 म्हणजे मॅक्झिमम थीटा कितीपर्यंत इन्क्रीज होईल, तर थीटा हा 360 पर्यंत इन्क्रीज होईल. येस, बघा रेशो कसा लिहिला, थीटा अपॉन 360 म्हणजे काय, थीटा इन्क्रीजेस अप टू 360. त्याचप्रमाणे इन द सेम वे एरिया ऑफ द सेक्टर दॅट इज ए इन्क्रीजेस अप टू द टोटल एरिया ऑफ द सर्कल म्हणजे पाय आर स्क्वेअर. म्हणजे हे दोन रेशो कसे असतील, इक्वल असतील. येस, म्हणजे थीटा अपॉन 360 धिस रेशो इज इक्वल टू एरिया ऑफ द सेक्टर डिव्हायडेड बाय पाय आर स्क्वेअर. आता इथे तुम्ही असा विचार करा की 360 अपॉन 360, थीटा जर 360 असेल तर इथे 1 येईल, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इथे 180 टाका, 180 अपॉन 360 दॅट इज 1 अपॉन 2, पाय आर स्क्वेअरने इकडे गुणा म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर इज 1 अपॉन 2 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, त्याचप्रमाणे मला मिळतं आहे. म्हणजे हे दोघं रेशो नेहमी कसे असतात, इक्वल असतात. आणि याच्यावरून सुद्धा मला काढता येईल, बघा हा ए मी याच ठिकाणी ठेवला तर पाय आर स्क्वेअरने याला गुणायचं म्हणजे ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. येस, दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द सेक्टर काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. हा आपण कशा पद्धतीने विचार केला, त्याच्यासाठी कुठली ॲक्टिव्हिटी केली ते थोडंसं तुम्ही विचारात घ्या. या फॉर्म्युल्यावर आधारित थीटा मला दिलेला असेल तर वी कॅन इझिली फाइंड आउट द एरिया ऑफ द सेक्टर. थीटा आणि रेडियस मला दिलेली असली पाहिजे, एरिया ऑफ सेक्टर मला सहज त्या ठिकाणी काढता येईल. येस, नाऊ दिस इज अबाउट द एरिया ऑफ द सेक्टर. आता दुसरा विचार करूया आपण. मी तुम्हाला सुरुवातीला एक मुद्दा सांगितलेला होता की ते जे सर्कल आहे ते तुम्ही कागदाचं कापलं काय आणि तारेचं वर्तुळ तयार केलं. तारेचं ज्यावेळेस आपण वर्तुळ तयार करतो त्यावेळेस आपण एरियाचा विचार करत नाही, त्यावेळेस आपण लेंथ ऑफ दॅट आर्क याचा विचार करतो. बरोबर आहे. मग आता लेंथ ऑफ आर्क इज रिलेटेड टू द पेरिमीटर ऑफ द सर्कल. Length of arc is related to perimeter of the circle means that circumference of the circle. म्हणजे ती जी लेंथ आहे ती सर्कम्फरन्सशी मला रिलेट करावी लागेल. म्हणून आपण दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की हाऊ वी फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क. आता आपण लेंथ ऑफ ॲन आर्क, आता आपण हा एरियाचा विचार केला, आता आपल्याला लेंथ ऑफ ॲन आर्कचा विचार करायचा आहे. येस, आता मी हा जो एरियाचा जो भाग आहे तो या ठिकाणाहून पुसून टाकतो. या ठिकाणी शेडेड रिजन नसेल कारण एरियाशी संबंधित आता आपल्याला विचार करायचा नाही आहे. आता आपल्याला लेंथ ऑफ आर्कशी विचार करायचा आहे. येस, कशा पद्धतीने तेही तुम्हाला मी सांगतो. दिस इज द लेंथ ऑफ आर्क. बघा मी ज्या ठिकाणी डार्क खडूने दाखवतोय दिस इज द लेंथ ऑफ आर्क म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे तारेचं तयार केलेलं आहे असं कल्पना करा. ओके, मी शेडेड आर्क ज्या ठिकाणी दाखवतो आहे तेवढ्याच आर्कची लेंथ मला काढायची आहे. हा भाग लक्षात घ्या. येस, हा शेडेड रिजन, हा एवढाच शेडेड रिजन मला दाखवायचा आहे.
याची लेंथ मला काढायची आहे, याची लेंथ मला काढायची आहे. येस, एवढीच लेंथ काढायची आहे. आता इथे थीटा किती घेतला मी, तर 360 डिग्री. ओके, वन ॲट द सेम. इथे थीटा किती आहे, हिअर इज द थीटा, दिस इज द थीटा दॅट इज 90 डिग्री, दिस इज द थीटा दॅट इज 60 डिग्री. येस, मला लेंथ ऑफ आर्ककडे आता जायचं आहे. म्हणजे लेंथ ऑफ आर्क मीन्स द डिस्टन्स बिटवीन द टू एंड पॉइंट्स. लक्षात घ्या, डिस्टन्स बिटवीन द टू एंड पॉइंट्स दॅट इज द लेंथ ऑफ द आर्क. उदाहरणार्थ, एक दोरा घ्यायचा, तो याप्रमाणे अशा पद्धतीने लावून घ्यायचा याला सरळ असा, आणि सरळ त्या दोऱ्याची लेंथ जर मी मोजली तर दॅट इज कॉल्ड ॲज अ लेंथ ऑफ द आर्क. हा कन्सेप्ट आहे. येस, मग या कन्सेप्टवरून आपण विचारात घेऊया की इफ वी टेक, याच पद्धतीने आपण विचारात घेणार आहोत. आता जर समजा इफ व्हेन सेंट्रल अँगल इज 360 डिग्री, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ आर्क. इथे मला आता लेंथ ऑफ आर्कचा विचार करावा लागेल. देन लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू, बघा, देन लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू किती येईल. मी तुम्हाला सांगितलं की व्हेन थीटा इज 360 डिग्री, दिस इज लेंथ ऑफ आर्क, this length of arc is equal to perimeter of the circle, means the circumference of the circle. And how we will find the circumference of the circle? Circumference of circle is equal to 2 pi r, means the length of arc is 2 pi r. केव्हा, when theta is 360 degree. बघा, या ठिकाणी स्टेटमेंट लिहिलेलं आहे, when central angle is 360 degree, then length of arc is 2 pi r. तेव्हा लेंथ ऑफ आर्क 2 pi r असेल. मग याचं आता एरिया आपल्याला म्हणायचं नाही आहे, या ठिकाणी काय म्हणायचं आहे, तर लेंथ ऑफ आर्क असा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. मग इथे L1 दॅट इज द लेंथ ऑफ दिस आर्क. या आर्कची लेंथ किती येईल, तर 360 डिग्री आहे म्हणून 2 pi r. येस, इथे किती आहे, तर निम्मी आहे, 1/2 आहे. मीन्स लेंथ L2 इज इक्वल टू 1/2 इंटू 2 pi r. बघा, 1/2 इंटू 2 pi r. इथे किती येते लेंथ, 1/4 आहे. येस, 90 डिग्री आहे थीटा, म्हणजे इथे L3 इज इक्वल टू 1/4 इंटू 2 pi r. येस, L4 इज इक्वल टू किती आहेत, 6 भाग झालेले आहेत, 6 पार्ट झालेले आहेत, म्हणून 1/6 ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल दॅट इज 2 pi r. येस, हा मुद्दा लक्षात घ्या. आता आपल्याला A1, A2, A3 असं म्हणण्याच्या ऐवजी मला या ठिकाणी म्हणायचं आहे L1, L2, L3, L4 अँड L. बघा, या पद्धतीने मी विचारात घेणार. आता L1 ज्यावेळेस 360 असेल त्यावेळेस रेशो काय असेल, 360/360 दॅट इज 1, मीन्स 1 इंटू 2 pi r. येस, लक्षात घ्या मी काय लिहितोय. 180 असेल त्यावेळेस रेशो आहे 1/2, मीन्स 1/2 इंटू 2 pi r. येस, 90 डिग्री असेल तेव्हा 1/4, means right here 1/4 into 2 pi r. L4 that is 6 part, theta is equal to 60 degree, then 60/360 is 1/6, and hence 1/6 into 2 pi r. And if length of arc, if theta is equal to theta degree, theta ज्यावेळेस theta degree असेल त्यावेळेस रेशो असेल theta/360, म्हणजेच इथे लिहायचं theta/360 इंटू 2 pi r, अँड दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द लेंथ.
म्हणून इथे मला म्हणता येईल लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क दॅट इज एल, आपण एल म्हणूया, इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. मीन्स थीटा अपॉन 360 इंटू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. थीटा अपॉन 360 इंटू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असं मला या ठिकाणी लिहिता येईल. मग आता थीटा इन्क्रीजेस अप टू 360 डिग्री. बघा पुन्हा मी रेशो लिहिणार आहे आता. थीटा इन्क्रीजेस अप टू 360 डिग्री, देन लेंथ ऑफ द आर्क इन्क्रीजेस अप टू, कुठपर्यंत इन्क्रीज होईल तर पेरिमीटर ऑफ द सर्कल म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल पर्यंत ती इन्क्रीज होईल मॅक्झिमम. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया 2 पाय आर. These ratios are equal. Theta upon 360 is equal to L upon 2 pi r. तुम्ही इथे 360 upon 360 घ्या, L is equal to 2 pi r मिळेल तुम्हाला. थीटा इज इक्वल टू तुम्ही 180 घ्या तर 1 upon 2 इंटू 2 pi r मिळेल. म्हणजेच ह्या एलची व्हॅल्यू काढायची असेल तर एल मीन्स लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 pi r. This is the formula to find out the length of the arc. बऱ्याच वेळा इथे 2 ने जर याला भागितलं तर थीटा अपॉन 180 इंटू पाय आर हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. पण शक्यतोवर हा जो फॉर्म्युला आहे हा असाच्या असा त्या ठिकाणी वापरायचा आपण. त्यामुळे आपल्याला तो कधीही आपली चूक त्या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. दिस इज द लेंथ ऑफ द आर्क ऑफ अ सर्कल. आता विचारात घेऊया आपण की देर इज अ रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ द सर्कल अँड लेंथ ऑफ द आर्क. एरिया ऑफ सर्कल अँड लेंथ ऑफ द आर्क या संदर्भात काही रिलेशन आहे. त्या रिलेशनचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. 2 फॉर्म्युलेज आज आपण घेतले. दॅट इज द एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क. आता एरिया ऑफ द सेक्टर ज्यावेळेस मी म्हणतो, फरक कुठे आहे बघा. ज्यावेळेस मी एरिया म्हणतो देन थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, अँड व्हेन वी फाइंड आउट द लेंथ ऑफ द आर्क थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. म्हणजे फरक कुठे आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये एरिया ऑफ सर्कल घ्यायचं की सर्कम्फरन्स घ्यायचं. लेंथ असेल तर सर्कम्फरन्स मल्टिप्लाइडमध्ये घ्यायचं, एरिया असेल तर एरिया ऑफ द सर्कल मल्टिप्लायमध्ये घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. नाव लेट अस सी द रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क. Relation between area of sector and length of the arc. Length of the arc. आता हे 2-3 प्रकारे आपल्याला हे रिलेशन या ठिकाणी प्रूव्ह करता येतं. ते दोघेही पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी यापूर्वी आपण रेशो इक्वल आहेत असं विचार केला होता. पहिला भाग आपण लिहिला होता की थीटा अपॉन 360 इज इक्वल टू ए अपॉन पाय आर स्क्वेअर. येस, हा रेशो इक्वल आहे. त्याचप्रमाणे थीटा अपॉन 360 इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय आर हे पण आपण लिहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय तर ए अपॉन पाय आर स्क्वेअर बघा इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय आर अँड इज इक्वल टू थीटा अपॉन 360. ऑल दीज 3 रेशोज आर इक्वल. हे सगळे रेशो इक्वल आहे. कारण काय, हे दोघं रेशो थीटा अपॉन 360च्या बरोबर आहेत, त्या प्रमाणामध्ये आहेत. येस, म्हणजे इथे आम्ही असा विचार केला. मग
जर समजा a/πr² आणि l/2πr हे दोघंच रिलेशन्स मी या ठिकाणी घेतले तर काय घडेल बघा. एरिया A इज इक्वल टू l/2πr इंटू πr². मला πr² ने इकडे गुणावं लागेल. मग याच्यातला एक पाय इज कॅन्सल. r² मधला हा एक r आणि इथला एक r कॅन्सल. म्हणजे इथे 2 उरलाय बघा. म्हणजे a इज इक्वल टू l इंटू वरती r उरलेला आहे r/2. दिस इज द रिलेशन बिटवीन द एरिया अँड लेंथ ऑफ द आर्क. याच्या संदर्भातलं हे रिलेशन आहे. येस, म्हणजे हा एक प्रकार आपल्याला हाऊ वी फाइंड द रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ द सर्कल अँड लेंथ ऑफ द आर्क. हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. या फॉर्म्युल्यामध्ये मला थीटा दिलेला नाही तरी एरिया ऑफ सेक्टर काढता येतो. बरोबर, या ठिकाणी थीटा दिलेला नाही पण काय द्यायला हवं आहे, लेंथ ऑफ द आर्क इज मस्ट. लेंथ ऑफ द आर्क इथे आपल्याला दिलेलं असलं पाहिजे. मग दुसऱ्या प्रकारे आपल्याला कसं प्रूव्ह करता येईल, तर मला एरिया ऑफ सेक्टर माहिती आहे. वी नो दॅट एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू θ/360 इंटू πr². हे मला माहिती आहे. त्यामुळे मी या ठिकाणी असा विचार करेल की A इज इक्वल टू θ/360 इंटू पाय. मी काय करतो बघा, इथे 2 घेतोय, 2 इथे पाय, इथे r इंटू r अँड डिव्हायडेड बाय 2. ओरिजिनल जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये मी कुठलाही बदल केलेला नाही. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिव्हाइड केलं, πr² जसाच्या तसा आहे. r²च्या ऐवजी मी r इंटू r लिहिलेला आहे. बरोबर, इज इक्वल टू A इज इक्वल टू θ/360 इंटू 2πr इंटू, आता बघा हा जो आहे एवढा θ/360 इंटू 2πr काय असेल हे तुम्हाला लगेच कळालं, r/2. हा जो भाग आहे एवढा, दिस इज द लेंथ ऑफ आर्क दॅट इज l. दिस इज द फॉर्म्युला फॉर l इंटू r/2. म्हणजेच एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू l इंटू r/2. हे सहज आपण फॉर्म्युला या ठिकाणी लिहू शकतो. आज आपण 3 फॉर्म्युलेज बघितले. पहिला फॉर्म्युला एरिया ऑफ द सेक्टर that is A is equal to θ/360 into πr². This is the first formula. Second formula, how to find the length of the arc, that is L is equal to θ/360 into 2πr. हा दुसरा फॉर्म्युला आपण बघितला. And third formula, that is the relation between the area of the sector and length of the arc, that is A is equal to L into r/2. हे सगळे तिघं फॉर्म्युले आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, जशा पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं असेल त्या पद्धतीने आपल्याला ते सहज वापरता येतात. आपण आता काही उदाहरणांकडे जाऊया की त्या उदाहरणांमध्ये आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे, लेंथ ऑफ सेक्टर काढायचा आहे, किंवा थीटा काढायचा आहे, रेडियस काढायची आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला या फॉर्म्युलांच्या अनुषंगाने सोडवता येतात. ठीक आहे, आपण आता एक्झाम्पल्सकडे जाऊया. आता याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती अतिशय सोपी आहेत. फक्त उदाहरणं आपल्याला कळाली पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. एक एक्झाम्पल आपण घेऊया. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 1. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. measure of the arc is 54 degree. measure of arc is 54 degree. Find the area of sector. Find area of sector
associated with arc. Value of pi is equal to 3.14. हे मला टाकायचं आहे. अतिशय सिंपल आहे. काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मग याच्यासाठी डायग्राम काढावे लागेल का? नाही, नॉट नेसेसरी टू ड्रॉ द डायग्राम. रेडियस ऑफ सर्कल इज गिव्हन, दॅट इज r इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क दॅट इज थीटा. आता मेजर ऑफ आर्क दिलेला असला म्हणजेच मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. हा भाग लक्षात घ्या. म्हणून थीटा इज इक्वल टू 54 डिग्री अँड व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14. वी हॅव टू पुट. We have to find area of sector. Means area of sector A is equal to theta upon 360 into pi r square. Means area is equal to 54 upon 360 into 3.14 into 10 into 10. R square means 10 into 10 किंवा 10 square लिहिलं तरी चालेल. is equal to 54 upon 360 into 3.14 into 100, that is 314. Yes, 3.14 into 100, that is 314. मग आता इथे कशा पद्धतीने मला भागाकार करायचा आहे. 18 into 2, that is 36. 18 into 3, 54. means right here 3. या पद्धतीने मी विचार केला. आता या ठिकाणी 2ने भाग देता येईल बघा. या ठिकाणी येईल 10. याला 2ने भाग देता येईल 157. येस, इज इक्वल टू मीन्स 3 इंटू 157 डिवायडेड बाय 10. काय करायचं आहे मला? 3 इंटू 157 करायचं आहे गुणाकार डिवायडेड बाय 10 अँड इज इक्वल टू 471 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 47.1. येस, किती मिळालं बघा? 47.1 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज आवर व्हॅल्यू. सहज आपल्याला अशा पद्धतीची उदाहरणं सोडवता येतात. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. याच ठिकाणी सोडवूया सेकंड एक्झाम्पल. मेजर ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल इज 80 डिग्री. बघा, मेजर ऑफ द आर्क ऑफ अ सर्कल इज 80 डिग्री. एक्झाम्पल मी लिहित नाही, त्या ठिकाणी जे ज्या भाग दिलेला आहे तो लिहितो. थीटा इज इक्वल टू 80 डिग्री. दिस इज सेकंड एक्झाम्पल. अँड इट्स रेडियस इज 18. रेडियस इज 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. फाइंड लेंथ ऑफ द आर्क. या पद्धतीने विचार करायचा आहे. पाय इज इक्वल टू 3.14 मला टाकायचं. ठीक आहे. लेंथ ऑफ आर्क एल इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. व्हॅल्यूज पुटअप करा. एल इज इक्वल टू थीटा इज 80 अपॉन 360 इंटू 2 इंटू पाय मीन्स 3.14 इंटू आर रेडियस इज 18. बरोबर. हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला लगेच 0 कॅन्सल केला आणि ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं बघा. 18 आणि इथे 2ने भाग जाईल. इथे 2, इथे 4ने भाग जाईल. येस, किंवा 2 आणि 2 तुम्ही कॅन्सल करू शकतात. म्हणजे या ठिकाणी 4 इंटू 3.14. येस, सॉरी, 4 इंटू 3.14 इंटू 2. येस, मीन्स एल इज इक्वल टू 3.14 इंटू 8. एवढंच मला करायचं आहे. मीन्स इज इक्वल टू एल इज इक्वल टू 25.12 सेंटीमीटर. लेंथ असल्यामुळे ते सेंटीमीटरच राहील. येस, किती सोपं आहे बघा. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हेन वी पुट द व्हॅल्यूज तुम्ही टाकून झाल्यानंतर हा जो याच्यातला भागाकार करणे, गुणाकार करणे, हा जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे, हा कॅल्क्युलेशनचा भाग आपल्याला सरावाने येतो. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला सराव आवश्यक आहे. कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला भाग द्यायचा
टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी मला माहिती असलं पाहिजे. म्हणजे हे जे बेसिक भाग आहेत हे सगळे बेसिक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असले पाहिजेत. 10ने 100ने 1000ने भागणं अतिशय सोपं, 10ने 100ने 1000ने गुणणं अतिशय सोपं. त्यामुळे आपण ह्या ज्या बाबी आहेत ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. पॉईंट जिथे असेल म्हणजे डेसिमल प्लेस असेल त्या डेसिमल प्लेसला जर 100ने गुणलं तर 1000ने गुणलं तर किती पॉईंट सरकतील, कशा पद्धतीने करायचं आहे, हा बेसिक भाग मात्र आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना माहिती असला पाहिजे. ठीक आहे. आता एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे की दॅट इज द रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क. बरोबर, यांचं रिलेशन जे आहे ते आपण बघितलं. ए इज इक्वल टू एल इंटू आर बाय 2. या रिलेशनच्या संदर्भात एक उदाहरण सोपं दिलेलं आहे, ते उदाहरण आपण बघूया. एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे की रेडियस ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. उदाहरण लिहित नाही मी, फक्त व्हॅल्यूज लिहितो. रेडियस ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द आर्क इज length of arc that is L. L is given 2.2 centimeter. Yes. Then find the area of sector. Find area of sector. त्या सेक्टरचा मला एरिया काढायचा. किती सोपं आहे. सेक्टरचा एरिया काढायचा आहे तर मला फॉर्म्युला वापरला पाहिजे. एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू एल इंटू आर अपॉन 2. येस. A is equal to L means 2.2 into radius is 3.5 divided by 2 is equal to, आता या 2ने 2.2ला भाग जाईल म्हणजे इथे येईल 1.1 means 1.1 into 3.5 is equal to, फक्त मला या ठिकाणी प्रॉडक्ट हवा आहे 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर बिकॉज इट इज अ एरिया. या पद्धतीने मला सोडवता येईल. अतिशय सोपी उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेली असतात आणि त्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला सहज या ठिकाणी व्हॅल्यूज काढता येतात. आता एक नेक्स्ट एक्झाम्पल पुन्हा बघूया आपण. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. ना व्हॅल्यूज मला दिले आहेत. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. Area of sector of circle is, area of sector of circle is equal to 100 centimeter square. 100 centimeter square. Find the area of corresponding. बघा, find the area of corresponding major sector. आता आपल्याला मेजर सेक्टरचा एरिया काढायचा. म्हणजे काय तर या ठिकाणी एक सेक्टर दिलेला आहे. अशा पद्धतीचा एक सेक्टर असेल. या सेक्टरचा एरिया, हा जो सेक्टर दिलेला आहे या सेक्टरचा एरिया दिला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. येस. रेडियस ऑफ सर्कल इज 10. मला उरलेला हा जो सेक्टर आहे आपण इथं नाव देऊया OAXB, इथे Y देऊया. आता मला O'AYBचा एरिया काढायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. तुम्ही नावं देऊन डायग्रॅम काढली तरी चालेल किंवा न नाव देता मला हे सांगायचं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने येईल म्हणून मी ते डायग्रॅम या ठिकाणी काढली. तर तुम्हाला जर हा एरिया माहिती असेल, मेजर सेक्टरचा एरिया काढायचा आहे, तर मला आधी काय करावं लागेल. वी मस्ट फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ सर्कलमधून मी जर हा एरिया ऑफ द सेक्टर मायनस केला तर मला एरिया ऑफ मेजर सेक्टर मिळेल. म्हणून पहिला आपण म्हणूया लेट अस फाइंड एरिया ऑफ सर्कल अँड हेन्स एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा पायची व्हॅल्यू आपण 3.14 टाकूया. 3.14 इंटू आर स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर मीन्स 3.14 इंटू 100 is equal to 314 centimeter square. This is the area of the circle.
आता पुढे जाऊया आपण की एरिया ऑफ द सेक्टर मला दिलेला आहे. येस, एरिया ऑफ मेजर सेक्टर, एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ माइनर सेक्टर. येस, एरिया ऑफ सर्कल इज 314 माइनस माइनर सेक्टरचा एरिया आहे 100, 214 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, कुठल्याही पद्धतीने मला एरिया ऑफ मायनॉर सेक्टर माहिती असेल तर एरिया ऑफ मेजर सेक्टर काढता येईल. त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनॉर सेक्टर. हा फॉर्म्युला वापरून आपण सहज ते उदाहरण सोडवू शकतो. येस, आता एक पुन्हा याच पद्धतीचं एक्झाम्पल आहे की रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर. बघा, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क ऑफ अ सेक्टर. त्या सेक्टरच्या आर्कची लेंथ मला काढायची. आता बरोबर ते आधी जे उदाहरण घेतलं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. हे उदाहरण आपण सोडवूया. एरिया ऑफ सेक्टर ऑफ रेडियस 15 म्हणजे आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. एरिया ऑफ सेक्टर इज गिव्हन 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ, लेंथ वी हैव टू फाइंड. what is the formula? Area of sector is equal to L into R by 2 means area is given 30. 30 is equal to length we have to find, radius is 15 upon 2. तुम्हाला या दोनने काय करावं लागेल? इकडे गुणावं लागेल. येस, म्हणजे 30 into 2 divided by 15 is equal to L. किती सोपं आहे बा. 15 2 जा 30, 2 into 2 that is 4 means L is equal to 4 सेंटीमीटर. व्हॅल्यू ऑफ L is 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला सहज या ठिकाणी व्हॅल्यूज काढता येतील. ओके, मग आज आपण एरिया ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ द आर्क ऑफ अ सेक्टर अँड थर्ड रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क यांच्या संदर्भातलं रिलेशन बघितलं. ओके, पुढच्या तासाला आपण याच्यावरची काही उदाहरणं सोडवणार आहोत आणि सेगमेंट ऑफ अ सर्कल म्हणजे नेमकं काय, त्याचा एरिया कशा पद्धतीने काढता येईल याचा आपण पुढच्या तासाला विचार करणार आहोत. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूयात. 2-3 दिवसापासून मी बघतोय उपस्थिती फार कमी आहे, तर बाकीच्या मुलांनाही सांगा की तास सुरू झालेला आहे आणि बरोबर 5:30 वाजता तासाला उपस्थित राहत चला. हे तुमच्या फायद्याचं आहे, हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. हे परत परत तुम्हाला बघता येईल, परत परत तुम्हाला त्याचं समजला नसेल तो भाग समजून घेता येईल. आणि आतापर्यंत शाळा अजूनही उघडली नाही, आता याच्या पुढे किती दिवस अजून बंद असते त्याबद्दल आपण साशंक आहोत. तरीही आपण आपला अभ्यास जो आहे तो अशा माध्यमातून सुरू ठेवणार आहोत. याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करून आणि अतिशय काळजीपूर्वक तुम्ही हे सगळं बघत राहा आणि अभ्यासत राहा, वह्या तयार करत राहा, वेगवेगळे एक्झाम्पल्स सोडवत राहा. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.